ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या। काही नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका 3.5-4 वर्ष होऊ शकलेल्या नाहीत। आता सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदांवर प्रशासन राज आहे। त्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिलाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे। त्यामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। त्यानुसार प्रभाग रचना, आरक्षण सोडत असं प्रशासकीय कामकाज सुरू होईल। केंद्रात राज्यात सत्ता असलेल्या महायुतीसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। मात्र त्यापेक्षा शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेससाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मुंबईतून ठाकरेंना पुन्हा उभारी मिळेल का, पाहूया। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक इथं पूर्वी शिवसेनेची ताकद होती। गेल्या वेळी नाशिकची महानगरपालिका भाजपनं राज ठाकरे यांच्या मनसेकडून हिसकावून घेतली होती। उद्धव ठाकरेंना उभारी घ्यायची असेल तर या महानगरपालिकांवर पुन्हा आपला झेंडा फडकावा लागणार आहे। त्यात लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांचे 9 खासदार निवडून आले आहेत। अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय देना पाटील हे 3 खासदार मुंबईतून निवडून आले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक काँग्रेस आणि 1 भाजपचा खासदार निवडून आलेला आहे। विधानसभेला ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत, त्यातील 10 आमदार मुंबईतील आहेत। त्यामुळे ही ताकद ठाकरेंनी एकत्रित करून लढले तर त्याचा फायदा ठाकरेंना होईल। पण एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक हे आपल्या पक्षात घेतले। ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याचं लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलंय। त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली ही निवडणूक ही तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे इथं ठाकरेंचा कस लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार, पाहूया। महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे। शहरापासून ग्रामीण भागात त्यांचा जनाधार वाढलेला आहे। मुंबईत बहुभाषिक मतदार आहे। त्यामुळं मुंबई महानगरपालिका कशी आपल्या ताब्यात घेता येईल याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे। त्यामुळं वेळ आली तर भाजप स्वतंत्रपणे इथं मैदानात उतरू शकतो अशी राजकीय चर्चा आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल। स्थानिक पातळीवर एखाद्या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो, पण एकूणच या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपला आपली ताकद वाढवायची आहे त्या ठिकाणी ते स्वतंत्र लढू शकतात। महाविकास आघाडी बॅकफुटवर तरी एकत्र लढणार, पाहूया। महाविकास आघाडीला विधानसभेनंतर अनेक माजी आमदार, पदाधिकारी सोडून गेले आहेत। अजित पवार यांनी सांगली, जळगाव मधील शरद पवार गटाच्या माजी आमदारांना गळाला लावले। एकनाथ शिंदेही ठाकरे गट, काँग्रेस फोडून आपल्याकडे घेत आहेत। त्यामुळे काँग्रेस, ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षाला गळती लागली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आपल्यातील हे दावे सोडून एकत्र लढावं लागणार आहे। राज ठाकरे महाविकास आघाडी बरोबर जाणार, पाहूया। राज ठाकरे यांचा पक्ष रासातळाला गेलाय। विधानसभेला एकही आमदार निवडून आलेला नाहीये। या परिस्थितीत राज ठाकरे हे महाविकास आघाडीला येऊन मिळाले तर महाविकास आघाडीची ताकद वाढेल। तसेच दोन्ही ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास शहरी भागात दोघांना फायदा होईल असं तरी दिसतंय। महाविकास आघाडीचा उमेदवार शोधापासून संघर्ष। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी रांगा लागतील। या परिस्थितीत दुसऱ्या पक्षातील तगडे उमेदवार आपल्याकडे घेणं, नौखे उमेदवार शोधून त्यांना ताकद देण्याचं काम महाविकास आघाडीला करावं लागणार आहे। महाविकास आघाडीला पुन्हा उभारी घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवावा लागणार आहे। जागा वाटपाची विधानसभेची चूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टाळावी लागणार आहे। काँग्रेसची ताकद विदर्भात आहे, तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात आहे। तशी शिवसेनेची ताकद ही शहरी भागात आहे। त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या जागांचं ताकद पाहून वाटप झालं तर महाविकास आघाडीला यश मिळू शकतं, नाहीतर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळणार नाही। जातीय समीकरणावर गणित अवलंबून कसं ते पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत
जातीय समीकरण महत्वाचं ठरणार आहे। वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावर मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे। त्या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीने घेतल्यास मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या भागात जास्त नगरसेवक निवडून आणता येऊ शकतात। त्याबरोबरच लोकसभा विधानसभा निवडणुकीत मनी पॉवर आपण पाहिलंय। अनेक ठिकाणी मतदारांना लक्ष्मी दर्शन झालं। विधानसभेला हजारो कोटींचा धूर निघाला। या निवडणुकीत प्रत्येक मतदान महत्वाचं असतं। सत्ता नसताना महाविकास आघाडीकडे किती आर्थिक ताकद आहे हे महत्वाचं आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना महत्वाची आहे। त्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची संधी आहे। कारण या निवडणुकीनंतर 4 वर्ष तरी कुठलीही निवडणूक नाही। या निवडणुकीत चांगली कामगिरी झाली तर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ताब्यात आल्या तर त्यांच्या जनाधार वाढेल। पण अपयश आल्यास हे लोक सोडून जातील। त्यानंतर पक्षाला उभारी देणं शक्य होणार नाही हे मात्र नक्की। तर मंडळी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।